प्रशांत वाडेकर असतील, किशोरजी गुप्ता असतील, शिवसेनेचे शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी असतील, सागर भोईर, अण्णा कोटवळ, कानडे सर, दीपेश तापकर, राम विन्नू, चांगदेव मगर, बालाजी हजारे, अनिल मस्के, सुनील मस्के, दत्ता विन्नू, ज्ञानेश्वर हजारे, विकास जाधव, विनायक भोईर, तसेच माझ्याबरोबर आलेले सर्व सहकारी, काहींचा नामोल्लेख राहिला असेल तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. उपस्थित माझ्या लाडक्या बहिणी आणि भावांनो, आज आपल्यासाठी सांगू इच्छितो की संगमनेर शहरातील माझा हा पहिलाच सत्काराचा कार्यक्रमाला व्यक्तिगत स्वरूपात सर्वांनी माझे सत्कार केले, परंतु शहरामध्ये शहर अभिवृद्धी नावाचा पहिला कार्यक्रम मी आपल्या भागातील नागरिकांना दिला. कारण मला माहिती आहे तुम्ही लोकांनी ज्या पद्धतीने मतदानासाठी तुमचा मुलगा, तुमचा भाऊ, तुमच्या कुटुंबातील सदस्य आमदारकीला उभा आहे, विधानसभेला उभा आहे, त्या हेतूने तुम्ही स्वतः तन, मन आणि धनाने काम केलं. नाहीतर या संगमनेर तालुक्यामध्ये 40 वर्षापासून असलेल्या लोकप्रतिनिधीविरुद्ध एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलाला महायुतीने भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल व इतरांनी जी संधी दिली त्या संधीचं सोनं करण्याचं भाग्य आपल्या सगळ्यांमुळे मला मिळालं. येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा ज्या दिवशी निवडणुकीचा निकाल आला असेल त्या दिवशी महाराष्ट्रामध्ये एवढा विजयाचा जल्लोष कुठं झाला नसेल तेवढा आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये झाला. मी 15-20 दिवस प्रत्येक गावामध्ये फिरत होतो. कुठं लग्नाच्या कार्यक्रमानिमित्त म्हणा, कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमानिमित्त गावात जाताना मला त्या गावातील चौकामध्ये गुलाल 15 दिवसानंतर सुद्धा गुलाल पडलेला दिसत होता. त्यामुळं गावागावामध्ये यापूर्वी कधी तुम्ही लोकांनी ठराविक चेहरे सोडून प्लेस बघितले असेल, परंतु यावेळेस आपल्या तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये प्रत्येक स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी, आमच्या लाडक्या बहिणींनी, लाडक्या भावांनी, कामगारांनी, शेतकऱ्यांनी सर्वांनी फ्लेक्स लावले. आणि सांगायला विशेष आनंद होईल का आपल्याकडे कुठलाही सहकारी साखर कारखाना, दूध संघ, कुठलंही संस्था नसताना सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने, स्व पद्धतीने फ्लेक्स लावून माझ्या सरकारचा सन्मान केला. त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये मी तुमच्यातूनच पुढे आलो. तुमच्यासारख्या सामान्य कुटुंबातूनच पुढे आल्यामुळे मला तुमच्या सर्वांच्या समस्यांची, अडचणीची जाणीव. सर बोलले का प्रश्नांवर नंतर बोलू, तर सर ती वेळच येणार नाही आपल्याला. आज आपल्या संगमनेर शहरातील असेल, तालुक्यातील असेल, जे विकास कामं जाणून बुजून प्रलंबित ठेवले गेले होते, आज तुमच्या भागातीलच पुलाचा प्रश्न असेल त्या भोवती राजकारण करण्याचा प्रयत्न झाला. फक्त नगरपालिका निवडणुकीची समोरचे लोक वाट पाहत होते. नगरपालिकेच्या निवडणूक कधी लागेल त्यावेळेस मग या पुलाला हात घालू म्हणजे हे मतदान आपल्याला कुठेतरी भेटेल. परंतु दुर्दैवाने त्यांना त्यामध्ये यश आलं नाही. माझा निकाल लागल्यानंतर मी पुलाची पाहणीसाठी सुद्धा आलो. अधिकाऱ्यांना सूचना दिल्या हा पूल मला मार्च एंडच्या आतमध्ये चालू झाला पाहिजे. कालावधी भेटणार नाही. जर तो झाला नाही तो जो ठेकेदार असेल त्याला ब्लॅकलिस्ट मध्ये करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. त्यामुळे या भागातील विकासापासून तुम्ही लोक अजिबात काळजी करू नका. उद्या तुम्हाला येतील. आज मी आलोय, जसं निवडणुकीच्या वेळेस तुमच्याकडे मतं मागायला आलो त्यावेळेस मी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी किंवा माझ्यासाठी आपले सहकारी फिरले. जसं आता ज्योतिताईंनी सांगितलं का मतं मागितल्यानंतर, स्टेटस ठेवल्यानंतर कशा पद्धतीने प्रत्येकावरती लक्ष ठेवलं गेलं. काळजी करू नका. केंद्रामध्ये मोदी साहेब आहेत, महाराष्ट्रामध्ये आपले देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असेल, अजितदादा पवार असेल आणि आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील. हे आपल्या सर्वांच्या पाठीशी ठाम उभे आहे. आणि आपल्या पाठीशी सुद्धा मी 24 तास, आज सुद्धा मी 17-18 तास काम करतोय. तर माझ्यासाठी तुमच्याकडून काही सूचना असेल, मार्गदर्शन असेल, निश्चित आपला भाऊ मुलगा म्हणून मला सांगत चला. या भागातील विकासापासून कुणी वंचित राहणार नाही. केंद्रात, राज्यात आपली सरकार आहे. अर्थखातं सुद्धा आपल्याकडे. ज्यावेळेस हे त्रिदेव महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्याचे त्रिमूर्ती आणि त्रिदेव म्हणून बघितलं जातं त्यांच्याकडे फडणवीस साहेब, शिंदे साहेब आणि अजितदादा. त्या तिन्ही लोकांनी आपल्याला ज्यावेळेस निवडणुकीचा निकाल आल्यानंतर तुमच्या सगळ्या मायबाप जनतेमुळं त्यांचे आशीर्वाद घ्यायला गेलो तर त्यांनी ज्या पद्धतीने माझा सन्मान केला तो तुम्हाला न सांगणार म्हणजे सांगू शकत नाही. त्यांना इतका आनंद झाला होता सर्वांना. पण हा बहुमान हा फक्त तुमच्या मायबाप जनतेमुळे मला मिळाला होता. मला
अशी माहिती कळाली होती. आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांना फोन करून आपल्या संगमनेरच्या निकालाबाबत विचारणा केली. हे संगमनेर आज महाराष्ट्रातील ज्यावेळेस अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये सुद्धा प्रत्येक आमदार माझ्याकडे येऊन मला भेटत होता. म्हणजे माझ्यासारख्या नवीन आमदारला तसं बघितलं तर जे काही नवीन आमदार त्यांना ज्येष्ठ आमदारांकडे जाऊन त्यांना त्यांची ओळख द्यायला लागत होती. पण तुमच्या सगळ्यांमुळे मला माझी ओळख द्यायची गरज नाही पडली. तुम्ही सगळ्यांनी माझी ओळख महाराष्ट्रामध्ये असेल देशामध्ये असेल ही जुनी ओळख निर्माण करून दिली. त्यामुळं मला ते भाग्य लाभलं. सभागृहामध्ये सुद्धा बोलण्यासाठी आपल्या तालुक्यातील तळेगाव निमोण साकूर फाटा भागाचा पाणी प्रश्न होता, रेशन दुकानासंदर्भातील एक काही प्रश्न होता, तो सुद्धा मांडला. भविष्यात आपल्या जसं आता सरांनी एक शास्तीचा विषय घेतलाय, काळजी करू नका सर, याच्यामध्ये थोडा अभ्यास तुमचा सगळ्यांचा कमी जास्त असेल, मला त्या सूचना असेल त्या द्या. एकनाथ शिंदे साहेब आपल्या राज्याचे नगर विकास मंत्री आहेत आणि नगरपालिका सुद्धा भविष्य काळामध्ये जी येणार आहे त्यासाठी मी आपल्या सर्वांना आवाहन करेल की आपल्या भागातून आपण जो काही प्रतिनिधी म्हणून देणार आहे तो मग शिवसेनेकडून उभा राहील का भाजपकडून राहील याची तुम्ही काळजी करू नका. राष्ट्रवादीकडून राहील तो महायुतीकडून उभा राहील आणि या भागात सुद्धा आपला प्रतिनिधी आपल्या विकासासाठी नगरपालिका निवडणुकीमध्ये आपल्याला मोठ्या मताधिकारी त्याला निवडून द्यायचंय. आपल्या भागातील आता इथं रस्त्याची ड्रेनेजची तुमचा मेन प्रश्न जो आहे स्ट्रीट लाईटचा असेल, त्यानंतर शास्त्री संदर्भातला जो आहे त्यावरती सुद्धा आपण आरक्षणाच्या आता यापूर्वीच तुम्हाला माझ्यापेक्षा काही वय जास्त आहे, मी ते 41 वर्षाचाच आहे. म्हणजे मला बरेच जण विचारतात का भाऊ 40 वर्षाच्या आमदारला तुम्ही पाडलं, तर त्यांना मी एकच सांगतो की ज्यावेळेस ते आमदार झाले त्यावेळेस मी 1 वर्षाचा होतो. परंतु माझ्या तालुक्यातील मायबाप जनता, माझ्या लाडक्या बहिणी असतील, शेतकरी असेल, कामगार असेल, यांनी मला निवडून दिलं. त्यामुळे आज हा इतिहास एक महाराष्ट्राच्या मध्ये निर्माण झाला. येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या सुखदुःखामध्ये मी सुद्धा आपल्या परिवारातीलच आहे असं समजून आपल्या सुखदुःखामध्ये काही माझी गरज असेल तर मला निश्चित सांगा. तुमचा भाऊ, तुमचा मुलगा म्हणून मी तुमच्या पाठीशी खंबीर उभा राहील. येणाऱ्या कालावधीतले आपले जे काही प्रश्न असतील, आता नगरपालिका सुधारणा मी यापूर्वीच कल्पना दिलेली आहे का नगरपालिका हद्दीत ज्या भागात कमी मतदान झालं, म्हणजे संकुचितपणा बघा राजकारणामध्ये किंवा आपल्या याच्यात निकालाच्या दुसऱ्या दिवशी या संगमनेर शहरातील कचऱ्याच्या गाड्या बंद करण्याचा एक प्रकार झाला होता. मला त्या काही आपल्या कार्यकर्त्यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर मी नगरपालिका सुधारणा स्पष्ट सांगितलं का राजकारण तुम्ही करू नका, तुम्ही अधिकारी आहात, अधिकाऱ्याच्या ठिकाणी राहा, राजकारण करण्यासाठी आम्ही सक्षम आहे. त्यामुळे यापुढे कचऱ्याच्या गाड्या असेल, लोकांना पाणी मतदान दिलं म्हणून त्या भागात पाणी नाही सोडायचं, लाईटी बंद करायच्या, कचऱ्याच्या गाड्या बंद करायचं, हा प्रकार यापुढे होणार नाही. आपल्याला सुद्धा जर कुठं एमएससीबीच्या माध्यमातून अडचण येत असेल किंवा कुठल्या विभागातून अडचण येत असेल तर माझ्याशी संपर्क करा. माझा नंबर जरी फोन आज तुम्ही सर्वांनी एवढं मला व्यस्त करून टाकलं का बैठका मिटिंगा आपल्या तालुक्याच्या याच्यासाठी निधी आणण्यासाठी वारंवार मुंबईला जावं लागतंय, तिथं वरिष्ठ मंत्र्यांना भेटावं लागतंय. निधी आज आपल्याला आणताना सोपा आहे, परंतु आपल्याला महाराष्ट्रात 1 नंबरचा निधी हा तालुक्यासाठी शहरासाठी आणायचा, त्यासाठी आपला प्रयत्न आहे. त्यामुळे जर तिथून फोन केला, फोन माझा उचलला नाही गेला तर मला मेसेज केला, व्हॉट्सअप मेसेज केला, तर रात्री 1:30 वाजता 2 वाजता ज्यावेळेस मी फ्री होतो त्या प्रत्येकाला उत्तर देण्याचं काम मी निकाल लागण्याच्या दिवसापासून आजपर्यंत करतो आलो. भविष्यात सुद्धा आपल्या माध्यमातून सर म्हणले 5 वर्ष सर या मायबाप जनतेने माझ्या लाडक्या बहिणींनी प्रेम केलं तर मी सुद्धा कमीत कमी नाही 40 नको आपल्याला कमीत कमी 3 टर्म तरी मी त्याची हातणार नाही. आणि माझा एक प्रयत्न राहील जसं आता आमच्या काही लाडक्या बहिणी, काही तरुण कार्यकर्ते माईकवर बोलायला घाबरले. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना विनंती राहील का यापुढे आपल्याला सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पुढे काढायचंय. कार्यकर्ते म्हणून नाही ठेवायचं, तर आपल्याला प्रत्येकाला जशी जशी संधी भेटेल, काहींना नगरपालिकेत भेटेल, काहींना जिल्हा परिषद भेटेल, काहींना पंचायत समितीत भेटेल, विविध शासकीय समित्या असतील त्यावरती भेटेल. कार्यकर्ते म्हणून काम न करता तुम्हाला मला नेता करायचंय. माझ्या तालुक्यामध्ये म्हणजे आपल्या या तालुक्यामध्ये प्रत्येकाला एक मान सन्मान कसा मिळेल यासाठी मी पुढील कालावधीमध्ये कटिबद्ध राहणार आहे. त्यामुळे आज आपण सर्वांनी मला इथे बोलवलं, माझा सन्मान केला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा खूप खूप आभारी आहे. असंच प्रेम आपलं भविष्यात सुद्धा माझ्यावर राहून द्या.
धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र.